जैन मंदिरामधील मूर्ती, दानपेट्या तसेच घरफोडीत चोरी करणारे 3 आरोपी 3,58,500 रुपयांच्या किमतीच्या मुद्देमालांसह गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने जेरबंद केले। याबद्दल अधिक माहिती अशी की 4 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ते 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सुमती सोसायटी शरणपूर रोड नाशिक येथून कंथुनाथ जैन मंदिरातील देवाच्या चांदीच्या व पंचधातूच्या मूर्ती तसेच पूजेची भांडी व 2 दानपेट्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार प्रशांत मरकड व पोलीस अंमलदार अमोल कोष्टी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्ह्यातील आरोपी चोरीचे भांडे एका गोणीमध्ये घेऊन 2 इसम हे शाईन मोटरसायकलवरून जानशी गावाकडून आसाराम बापू पुलाजवळून नाशिक रोड येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठांना कळवून मधुकर कड यांना दिली असता त्यानुसार गुन्हे शाखा युनिटकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, नाजिम खान पठाण, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, प्रदीप भस्ते, हृदय लिलके, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे अशांचे पथक तयार करून सदर ठिकाणी सापळा रचला असता सदर ठिकाणी विशाल बाळू सांगळे राहणार राहुल नगर वेद मंदिराच्या मागे त्र्यंबकेश्वर रोड, वय वर्ष 23, शिवा गोपाळ डोंगरे, वय वर्ष 23, राहणार कामगार नगर, सातपूर नाशिक असे आढळून आले। त्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी व त्यांचा साथीदार लकी विल्सन भंडारे, वर्ष 19, राहणार ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड नाशिक अशांनी सुमती सोसायटी येथे जैन मंदिरामध्ये चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। त्यावरून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकूण 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली 80,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। त्यानंतर तिन्ही आरोपींना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी यापूर्वीही स्वामी डेव्हलपर्स ऑफिस जहान सर्कल गंगापूर रोड नाशिक येथून रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम 64,000 रुपये हस्तगत करण्यात आले असून गंगापूर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आलाय। तसेच त्यांच्या ताब्यात मिळून आलेले चांदीचे भांडे व मोबाईल फोन असा एकूण 64,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याबाबत गुन्हे अभिलेख तपासले असता गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचं देखील उघडकीस झालंय। वरील आरोपितांकडून एकूण 3,58,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 3 गुन्हे उघडकीस आणले। पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।